नमस्कार. आजकाल आहे ना, ऑनलाईन जगात पासवर्ड चोरीच्या घटना खूपच वाढल्या आहेत. हो खरंय. रोज काहीतरी नवीन ऐकायला मिळतं. अगदी. आणि म्हणूनच आज आपण बोलणार आहोत नुकत्याच समोर आलेल्या 2 मोठ्या घटनांबद्दल. यात कोट्यावधी लोकांची लॉग इन माहिती म्हणजे आयडी पासवर्ड सार्वजनिक झाले आहेत. आपल्याकडे टॉम्स गाईड, सायबर न्यूज, टेकराडार असे चांगले स्रोत आहेत याची माहिती देणारे. तर आज जरा खोलवर जाऊन बघूया की नक्की काय घडलंय आणि महत्वाचं म्हणजे आपण स्वतःला कसं सुरक्षित ठेवू शकतो. बरोबर. सुरुवात कुठून करायची? त्या 16 अब्जावाल्या घटनेपासून? हो, तीच घेऊया आधी. पहिली बातमी तर अक्षरशः धक्कादायक आहे. तब्बल 16 अब्ज लॉग इन क्रेडेन्शियल्स लीक झाली आहेत. 16 अब्ज? बापरे. हो ना. यात ॲपल, गुगल, फेसबुक तर आहेतच, पण गिटहब, टेलिग्राम अशा अनेक मोठ्या कंपन्यांच्या वापरकर्त्यांची माहिती असं कळतंय. टॉम्स गाईड म्हणतंय की हा बहुतेक डेटा इन्फोस्टीलर नावाच्या मालवेअरमधून आलाय. 16 अब्ज हा आकडाच म्हणजे अविश्वसनीय वाटतो. हो, आकडा प्रचंड आहे आणि सायबर न्यूजने याचा शोध लावला. हे इन्फोस्टीलर म्हणजे काय? तर तो एक प्रकारचा व्हायरस किंवा मालवेअर असतो. अच्छा. जो आपल्या नकळत आपल्या कम्प्युटर किंवा फोनमध्ये येतो आणि मग आपले लॉग इन आयडी, पासवर्ड, क्रेडिट कार्ड नंबर अशी संवेदनशील माहिती चोरतो. अरे देवा. पण येतो कसा हा? अनेक मार्ग आहेत. कधीकधी फसवे मेल येतात किंवा आपण एखादं इन्फेक्टेड सॉफ्टवेअर डाउनलोड करतो, त्यातून हा पसरतो. ओके. आणि या 16 अब्ज डेटाच्या बाबतीत महत्वाची गोष्ट म्हणजे हा डेटा कुठल्या एकाच ठिकाणाहून आलाय असं नाहीये. मग? तर वेगवेगळ्या डेटा चोरींमधून आणि इन्फोस्टीलर हल्ल्यांमधून तो गोळा केलेला दिसतोय. म्हणजे सायबर गुन्हेगार हा चोरलेला डेटा एकत्र करतात. आणि मग विकतात किंवा वापरतात. अगदी बरोबर. त्यामुळे धोका अनेक पटींनी वाढतो. कारण तुमची माहिती वेगवेगळ्या ठिकाणी पसरलेली असू शकते. हे तर खूपच गंभीर आहे. मग अशा परिस्थितीत काय करायला हवं? म्हणजे सामान्य माणसाने काय करावं? सगळ्यात पहिला आणि महत्वाचा सल्ला जो सगळ्या स्रोतांमध्ये दिलाय तो म्हणजे 2FA. 2FA म्हणजे 2 फॅक्टर ऑथेंटिकेशन. हो. ते तुमच्या सगळ्या महत्वाच्या खात्यांवर चालू असलंच पाहिजे. म्हणजे पासवर्ड जरी चोरला गेला तरी तुमच्या फोनवर येणारा OTP किंवा कोड असल्याशिवाय खातं उघडता येत नाही. हे महत्वाचं आहे. दुसरी गोष्ट, हॅव आय बीन पॉन्ड नावाची एक खूप उपयुक्त वेबसाईट आहे. हो, ऐकले मी याबद्दल. तिथे तुमचा ईमेल आयडी टाकला की कळतं की तुमची माहिती कोणत्या मोठ्या डेटा चोरीमध्ये उघड झाली आहे का. हे नियमितपणे तपासायला हवं. नक्कीच. हे करून बघायला पाहिजे. पण ही एकच घटना नाहीये ना? नाही, तीच तर गोष्ट आहे. याच दरम्यान 18.4 कोटी क्रेडेन्शियल्सचा दुसरा एक मोठा डेटाबेस सार्वजनिक झाल्याची बातमी टेकरेडारने दिली आहे. हो, ती पण एक मोठी घटना आहे. संशोधक जेरेमिया फाउलर यांना हा डेटाबेस सापडला आणि त्यात फक्त वापरकर्ता नावे, ईमेल, पासवर्ड नव्हते. काय होतं अजून? अरे, मायक्रोसॉफ्ट, ॲपल, फेसबुक, इंस्टाग्राम इतकंच नाही तर बँकिंग आणि सरकारी पोर्टल्सच्या थेट लॉग इन लिंक्स पण होत्या म्हणे. अरे बापरे. म्हणजे थेट लिंक्स? हो. इथेही बहुतेक तेच कारण असण्याची शक्यता आहे. इन्फोस्टीलर मालवेअर. जरी नंतर त्या होस्टिंग कंपनीने तो डेटाबेस ब्लॉक केला असला तरी एकदा का माहिती बाहेर पडली की धोका कायम राहतोच. बरोबर. कारण त्याची कॉपी होऊन ती दुसरीकडे वापरली जाऊ शकते. यातून एक महत्वाचा प्रश्न उभा राहतो की आपली कोणती माहिती कुठे आणि कशी साठवली जाते यावर आपलं लक्ष असतं का? खरंय, आपण फार विचार करत नाही याबद्दल. त्यामुळे इथेही सल्ला तोच आहे. ज्या खात्यांची माहिती इथे असण्याची शक्यता वाटतेय ती खाती आता सुरक्षित नाहीत असं समजा. म्हणजे पासवर्ड बदलायचे? ताबडतोब बदलायचे आणि प्रत्येक महत्वाच्या वेबसाईटसाठी वेगळा मजबूत पासवर्ड वापरायचा. एकच पासवर्ड सगळीकडे वापरायची चूक नाही करायची. आणि ते 2FA किंवा MFA पण ना? हो, शक्य असेल तिथे मल्टी फॅक्टर ऑथेंटिकेशन MFA नक्की वापरा. म्हणजे दोन्ही घटनांमधला धोका आणि उपाय पण जवळपास सारखेच आहेत असं दिसतंय. अगदी बरोबर. दोन्ही घटनांमधून काही गोष्टी अगदी स्पष्ट होत आहेत. काय काय लक्षात ठेवायचं मग? 1. ते हॅव आय बीन पॉन्डवर नियमित तपासणी करा. 2. तुमचे पासवर्ड बदला. विशेषतः जर ते सोपे असतील किंवा तुम्ही एकच पासवर्ड अनेक ठिकाणी वापरत असाल तर लगेच बदला. आणि प्रत्येक खात्यासाठी वेगळा मजबूत पासवर्ड. हो, त्यासाठी चांगला पासवर्ड मॅनेजर वापरला तर उत्तम. तो तुमच्यासाठी किचकट पासवर्ड तयार करतो आणि लक्षातही ठेवतो. आपल्याला लक्षात ठेवायची गरज नाही. हे सोयीचं आहे. 3. 2FA MFA जिथे शक्य आहे तिथे वापराच. 4. पासकीज हा एक नवीन आणि जास्त सुरक्षित पर्याय आता येतोय. पासकीज ते काय आहे?
ते पासवर्डशिवाय लॉग इन करायची पद्धत आहे. जास्त सुरक्षित मानली जाते. ॲपल, गुगल, मायक्रोसॉफ्ट सारख्या कंपन्या आता याला सपोर्ट करत आहेत. अच्छा, म्हणजे पासवर्ड लक्षात ठेवायची गरज नाही. बरोबर. त्यामुळे जिथे शक्य असेल तिथे पासकीज वापरण्याचा विचार करायला हरकत नाही. आणि 5वं, नेहमी फिशिंग म्हणजे फसव्या ईमेल्स किंवा मेसेजेसपासून सावध राहा. हो, ते तर आहेच. लिंकवर क्लिक करताना 10 वेळा विचार करायला हवा. नक्कीच. तर थोडक्यात सांगायचं झालं तर ऑनलाईन जगात पासवर्डची सुरक्षा ही काही एकदा करून थांबायची गोष्ट नाहीये. ही एक सतत चालणारी प्रक्रिया आहे. अगदी. नवीन धोक्यांबद्दल आणि बचावाच्या उपायांबद्दल सतत माहिती ठेवणं खूप गरजेचं आहे. आणि यात जाता जाता एक विचार करण्यासाठी मुद्दा. आपण हे जे पासवर्ड नसलेल्या भविष्याबद्दल बोलतोय, हं, तिकडे आपण किती वेगाने जातो आहोत. हं. म्हणजे पासकीसारखं नवीन तंत्रज्ञान खरंच पासवर्डची जागा घेऊ शकेल का? आणि त्यावर आपण म्हणजे वापरकर्त्यांनी कितपत विश्वास ठेवायचा? हा एक विचार करण्यासारखा प्रश्न आहे, नाही का? खरं आहे. यावर विचार करायला हवा.